सुरुवातीला बावरलेल्या येसूबाई, जिजाऊ, धाराऊ, पुतळाबाई आणि राजे यांच्या धीर देणाऱ्या मायेच्या वागण्यानं आता गडाला चांगल्या रुळल्या. फक्त एकाच महाली त्यांची जबान कशी जखडल्यागत होऊन जात होते. सोयराबाईंच्या. मासाहेबांचा नाही, आबासाहेबांचा नाही, कधी खुद्द त्या हिंदोळत्या मोतीलगाच्या टोपाचा नाही, पण येसूबाईंना सोयराबाईंचा धाक वाटायचा. ह्या मामीसाहेब त्यांच्या झळझळीत गोरेपणामुळे येसूबाईंना त्या म्यानखेच करून उन्हात गडाच्या तटबंदीवर तळपत ठेवलेल्या हत्यारासारख्या वाटायच्या. बोलता बोलता सोयराबाईंचा शेंडा नकळत लालावून येतो हे येसूबाईंच्या नजरेतनं सुटलं नव्हतं. हातीच्या सुवर्ण कंकणांचा नाद व्हावा म्हणून सोयराबाई पदर पुन्हा पुन्हा नीट करतात हेही येसूबाईंच्या ध्यानी आलं होतं. आणि दर्पणात मेणमळल्या कुंकवाची कपाळी आडवी घेतलेली बोटं एक लगीत आलीत का की नाहीत हे बघताना तर मामी साहेबांना कशाचंच भान उरत नाही. हेही त्यांच्याच महाली उभं राहून येसूबाईंनी अनेकदा अनुभवलं होतं.